बघा, आजच्या लेक्चरमध्ये जे काही आपण डिस्कस करणार आहे ते आहे डेरिवेशन ऑफ इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ derivation of inverse square law of gravity. Derivation of inverse square law of gravity. आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे डेरिवेशन ऑफ इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. या डेरिवेशन ऑफ इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये थेरीचा जो पहिला पॉइंट लिहायचा आहे, या ठिकाणी हे सर्क्युलर ऑर्बिट आहे, या ठिकाणी सन सिच्युएटेड केलेला आहे, या ठिकाणी सन आहे, या ठिकाणी या सनच्या भोवती असे प्लॅनेट जे आहेत तर रिव्हॉल्व होत असते. तर केपलरचं म्हणणं आहे की आपलं जे सोलार सिस्टीम आहे, या सोलार सिस्टीम मध्ये सन जो आहे तो सेंटरला आहे आणि सन सोडून मग बाकीचे जे काही प्लॅनेट आहेत, ग्रह आहेत, मग मून असेल, अर्थ असेल, मार्स असेल, ज्युपिटर असेल, जे काही प्लॅनेट आहेत हे सर्व प्लॅनेट या सनच्या भोवती रिव्हॉल्व होते तर असे फिरते. तर सर्व प्लॅनेट सनच्या भोवती रिव्हॉल्व होते. रिव्हॉल्व होणं म्हणजे असं फिरण्याला रिव्हॉल्व व्हायला असं म्हटल्या जाते. या ठिकाणी केपलरचं म्हणणं आहे की सन इज सिच्युएटेड ॲट द सेंटर. सन हा सेंटरला ठेवलेला आहे आणि सन सोडून बाकीचे जे काही प्लॅनेट आहेत ते प्लॅनेट असे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये या सनच्या भोवती रिव्हॉल्व होत असते, म्हणजे असे फिरत असते. तर सपोज या ठिकाणी सन आहे आणि या ठिकाणी यम मासचा एक प्लॅनेट आहे. या ठिकाणी सन आहे आणि या ठिकाणी एक यम मासचा प्लॅनेट आहे. म्हणजे प्लॅनेट म्हणजे ग्रह ज्याचं वजन 10 किलो, 20 किलो, 30 किलो काही ना काहीतरी असेल. आपण त्याचं वेट या ठिकाणी त्याचं मास यम कन्सिडर केलं आणि ते व्ही या वेलॉसिटीनं, व्ही या स्पीडनं ते रिव्हॉल्व होत असते. या ठिकाणी ते व्ही या स्पीडनं रिव्हॉल्व होत असते. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास यम. याच्या थिअरीमध्ये जो पहिला पॉइंट लिहायचा आहे, कन्सिडर म्हणजे समजा. कन्सिडर अ प्लॅनेट, इथं एक प्लॅनेट आहे असं समजा. आता हा प्लॅनेट आहे का? तर हा प्लॅनेट नाही. इथं तर मी डॉट काढलेला आहे. मग जे नाही ते जेव्हा तिथं आपण आहे असं समजत असो तेव्हा कन्सिडर शब्द वापरला जातो. आता मी इथं सूर्यवंशी सर आहे असं कन्सिडर करा. कन्सिडर करायची गरज नाही, ॲक्च्युअल मध्ये मी आहो. पण या ठिकाणी सूर्य आहे का, सन आहे का, किंवा या ठिकाणी अर्थ आहे का? तर नाही. जेव्हा एखादी गोष्ट त्या ठिकाणी नसते आणि आहे असं आपल्याला समजायचं असते तेव्हा आपण शब्द वापरत असतो, कन्सिडर असा वर्ड वापरत असतो. कन्सिडर अ प्लॅनेट, एक प्लॅनेट कन्सिडर करा ज्याचं मास यम आहे. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास यम रिव्हॉल्विंग, आणि तो प्लॅनेट रिव्हॉल्व व्हायला. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास यम. यम मासचा एक प्लॅनेट आहे, रिव्हॉल्विंग. तो रिव्हॉल्व व्हायला, फिरायला, कोणाच्या भोवती फिरायला? अराउंड द सन. तो सनच्या भोवती फिरायला. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास यम. एक यम मासचा प्लॅनेट रिव्हॉल्विंग म्हणजे फिरायला, कोणाच्या भोवती फिरायला? तर अराउंड द सन.
सनच्या भोवती फिरायला कितीच्या स्पीडनं फिरायला, विथ व्हेलॉसिटी व्ही या व्हेलॉसिटीनं फिरायला, या ठिकाणी विथ व्हेलॉसिटी व्ही या व्हेलॉसिटीनं फिरायला, ऑफ अ रेडियस आर, विथ अ रेडियस आर रेडियस असणाऱ्या सर्कल सोबत. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m मासचा एक प्लॅनेट कन्सिडर करा. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m मासचा एक प्लॅनेट कन्सिडर करा. तो प्लॅनेट काय करायला, रिव्हॉल्विंग, तो प्लॅनेट असा फिरायला, रिव्हॉल्विंग, कोणाच्या भोवती रिव्हॉल्व व्हायला, रिव्हॉल्विंग विथ व्हेलॉसिटी व्ही या व्हेलॉसिटीनं तो रिव्हॉल्व व्हायला, फिरायला, कोणाच्या भोवती फिरायला, तर अराउंड द सन, सनच्या भोवती फिरायला. असा पहिला पॉइंट या ठिकाणी थिअरीमध्ये लिहायचा आहे. काय लिहायचा, कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m मासचा एक प्लॅनेट आहे, तो काय करायला म्हणून आपण समजायलो, रिव्हॉल्विंग, तो फिरायला, कोणाच्या भोवती फिरायला, रिव्हॉल्विंग, तो फिरायला, कोणत्या व्हेलॉसिटीनं फिरायला, विथ व्हेलॉसिटी व्ही किंवा विथ स्पीड व्ही न फिरायला, कोणाच्या भोवती फिरायला, अराउंड द सन, सनच्या भोवती फिरायला. मग थिअरी मधला पहिला पॉइंट लिहायचा, कन्सिडर, काय कन्सिडर करायचं, कन्सिडर अ प्लॅनेट, कन्सिडर अ प्लॅनेट, एक प्लॅनेट कन्सिडर करा. कन्सिडर अ प्लॅनेट, एक प्लॅनेट कन्सिडर करा. कन्सिडर अ प्लॅनेट, कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m, कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m, ऑफ मास m. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m मासचा एक प्लॅनेट कन्सिडर करा. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m, रिव्हॉल्विंग, कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m, रिव्हॉल्विंग, रिव्हॉल्विंग म्हणजे तो फिरायला, कोणाच्या भोवती फिरायला. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m मासचा एक प्लॅनेट, कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ मास m मासचा एक प्लॅनेट आपण कन्सिडर करायला, तो काय करायला, रिव्हॉल्विंग, तो फिरायला, रिव्हॉल्विंग विथ स्पीड व्ही या स्पीडनं तो रिव्हॉल्व व्हायला, रिव्हॉल्विंग विथ स्पीड व्ही, रिव्हॉल्विंग विथ स्पीड व्ही, रिव्हॉल्विंग विथ स्पीड व्ही या स्पीडनं तो रिव्हॉल्व व्हायला, रिव्हॉल्विंग विथ स्पीड व्ही, कोणाच्या भोवती रिव्हॉल्व व्हायला, तो अराउंड द सन, अराउंड द सन, सनच्या भोवती रिव्हॉल्व व्हायला. असा पहिला थेरीचा पॉइंट लिहायचा. दुसरा थेरीचा पॉइंट लिहायचा, लेट m काय आहे, m, तर m इज द मास ऑफ द प्लॅनेट, v काय आहे, तर स्पीड ऑफ द प्लॅनेट, r काय आहे, तर डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट, m काय आहे, तर मास ऑफ द प्लॅनेट, प्लॅनेटचं मास आहे, वजन आहे, v काय आहे, तर स्पीड ऑफ द प्लॅनेट, प्लॅनेट जो रिव्हॉल्व व्हायला, फिरायला, त्याची स्पीड आहे, r काय आहे, तर या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट, सन आणि प्लॅनेटच्या मधलं डिस्टन्स. लेट m काय आहे, तर मास ऑफ द प्लॅनेट, मास ऑफ द प्लॅनेट, मास ऑफ द प्लॅनेट, प्लॅनेटचा मास आहे m म्हणजे. v म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी स्पीड ऑफ द प्लॅनेट, स्पीड ऑफ द प्लॅनेट, प्लॅनेटची स्पीड आहे. त्याच्यानंतर r काय आहे, तर या ठिकाणी r म्हणजे डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट, डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट, डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट. r काय आहे, r इज द डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट, सन आणि प्लॅनेटच्या मधलं r हे या ठिकाणी डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर t काय आहे, तर t इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट,
पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट. आता रिव्होल्यूशन कशाला म्हणायचं, तर समजा प्लॅनेट या ठिकाणाहून निघाला, असा फिरत 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 गेला आणि पुन्हा ज्या ठिकाणाहून निघाला त्याच ठिकाणी परत आला, म्हणजे त्या प्लॅनेटनं त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. समजा प्लॅनेट या ठिकाणी होता, प्लॅनेट असा फिरत 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 गेला आणि ज्या ठिकाणाहून निघाला होता त्याच ठिकाणी परत आला, म्हणजे प्लॅनेटनं त्याचं एक रिव्होल्यूशन त्या ठिकाणी कंप्लीट केलं. ज्या ठिकाणाहून प्लॅनेट निघाला, असा फिरत फिरत गेला, असा फिरत फिरत तो परत त्याच ठिकाणी गेला, म्हणजे त्या प्लॅनेटनं त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. आणि या प्लॅनेटला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम, प्लॅनेट इथून निघाला आणि परत याच ठिकाणी आला, म्हणजे त्याने त्याचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. आणि एखाद्या प्लॅनेटला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला जो काही टाइम असते त्यालाच काय म्हटल्या जाते, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट असं म्हटल्या जाते. एखाद्या प्लॅनेटला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागतो त्यालाच काय म्हटल्या जाते, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट असं म्हटल्या जाते. अर्थ हा सुद्धा एक प्लॅनेट आहे. आपली पृथ्वी अर्थ हा सुद्धा एक प्लॅनेट आहे आणि अर्थ सनभोवती रिव्हॉल्व होत असते. जी अर्थ आहे ती सनभोवती रिव्हॉल्व होत असते आणि अर्थला तिचं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती तास लागते, तर या ठिकाणी 24 आवर्स हा अर्थचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे. म्हणजे अर्थला तिची एक फेरी कंप्लीट करण्यासाठी, अर्थला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी 24 तास लागते, म्हणून 24 तासाचा दिवस आहे. अर्थला तिचं एक रिव्होल्यूशन सनच्या भोवती कंप्लीट करण्यासाठी 24 आवर्स लागते, तर म्हणजे अर्थचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती आहे, तर या ठिकाणी 24 आवर्स आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी याला मी सेकंड पॉइंट इथं लिहितो. सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइमचा या ठिकाणी फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. याच्या थिअरीमध्ये जो पॉइंट लिहायचा आहे, या ठिकाणी द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्होल्यूशन. एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेटनं कव्हर केलेलं डिस्टन्स किती, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्होल्यूशन. एका फेरीमध्ये, एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट डिस्टन्स किती कव्हर करायला, तर समजा प्लॅनेट या ठिकाणाहून निघाला, असा गेला फिरत 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 पुन्हा याच ठिकाणी आला, म्हणजे एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेटनं किती डिस्टन्स कव्हर केलं, तर एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेटनं कव्हर केलेलं डिस्टन्स त्या ठिकाणी या सर्कलच्या सर्कम्फरन्स इतकं असते. हे एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करायला, तर हे इतकं डिस्टन्स कव्हर करायला. एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करायला, तर एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट या ठिकाणी इथून ते इथपर्यंत डिस्टन्स कव्हर करायला. एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करायला, तर इथून ते या ठिकाणी जे आहे इथपर्यंत डिस्टन्स प्लॅनेट एका रिव्होल्यूशन मध्ये कंप्लीट करायला. एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करायला, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स कव्हर करायला. आता हे तर सर्कल आहे, आपण मॅपच्या दृष्टीने बघितलं तर हा सर्कल आहे आणि हे जे काही इथून ते इथपर्यंत आहे याला सर्कलचा सर्कम्फरन्स असं म्हटलं जातं. हे इथून ते इथपर्यंत जे काही आहे याला सर्कलचा सर्कम्फरन्स असं म्हटलं जाते. आणि या ठिकाणी एका रिव्होल्यूशन मध्ये मग प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करायला, तर सर्कलच्या सर्कम्फरन्स इतकं डिस्टन्स एका रिव्होल्यूशन मध्ये प्लॅनेट कव्हर करायला. तर या ठिकाणी द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट,
around the sun, distance traveled by the planet around the sun, around the sun, around the sun in one revolution, in one revolution, in one revolution is equal to equals to the circumference is equals to the circumference of the सर्कल. सर्कलच्या सर्कम्फरन्स इतकं डिस्टन्स कव्हर करत असतं. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट अराउंड द सन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट अराउंड द सन इन वन रिव्होल्यूशन इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपणाला डायरेक्ट या ठिकाणी तिथं देन द स्पीड ऑफ द प्लॅनेट, then the speed of the planet is given by, then the speed of the planet, then the speed of the planet is given by, then the speed of the planet is given by, त्यावेळेस प्लॅनेटची स्पीड काय असेल, then the speed of the planet is given by. आता तो स्पीडचा फॉर्म्युला वापरायचा, आता इथं लिहिला होता ते. या ठिकाणी स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, तर स्पीडचा फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स किती कव्हर करायला, कव्हर केलेला डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट अराउंड द सन इन वन रिव्होल्यूशन इज इक्वल्स टू सर्क्युम्फरन्स ऑफ द सर्कल. वर या ठिकाणी सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल आणि डिवायडेड बाय या ठिकाणी जे आहे इथं टाइम. स्पीड v इज इक्वल्स टू सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला 2πr डिवायडेड बाय टाइमचा फॉर्म्युला t. त्याच्यानंतर याच्या दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेतला होता आपण. टेकिंग स्क्वेअर ऑन both the side, taking square on both the side, we get दोन्ही साइडचा स्क्वेअर घेऊन या v चा स्क्वेअर घेतला तर v स्क्वेअर झाला, 2 चा स्क्वेअर घेतला 4 झाला, पाय चा स्क्वेअर घेतला पाय स्क्वेअर झाला, r चा स्क्वेअर घेतला r स्क्वेअर झाला आणि टी चा स्क्वेअर घेतला टी स्क्वेअर झाला. याला इक्वेशन नंबर या ठिकाणी 1 दिला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लिहायचा. या ठिकाणी जे आहे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट, सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट which revolving with velocity v, velocity v ना रिव्हॉल्व होणाऱ्या प्लॅनेटवर ऍक्ट होणारा काम करणारा सेंट्रिपिटल फोर्स किती असेल. सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट रिव्हॉल्विंग विथ वेलोसिटी v ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम द सन, सन पासून r डिस्टन्सवर v या वेलोसिटीनं जो प्लॅनेट रिव्हॉल्व झाला, या ठिकाणी सन पासून r या डिस्टन्सवर v या वेलोसिटीनं जो प्लॅनेट रिव्हॉल्व झाला, त्या प्लॅनेटवर ऍक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स. या ठिकाणी v या स्पीडनं जो प्लॅनेट रिव्हॉल्व झाला सन पासून r या डिस्टन्सवर, v या स्पीडनं जो प्लॅनेट रिव्हॉल्व झाला सन पासून r या डिस्टन्सवर असणारा, सन पासून r या डिस्टन्सवर असणारा जो काही प्लॅनेट आहे v या वेलोसिटीने जो रिव्हॉल्व झाला, त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स किती असणार आहे. द फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल, द फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट
The force acting on the planet of mass m revolving with velocity v, revolving with velocity v, revolving with velocity v, revolving with velocity v at a distance r, at a distance r, at a distance r, at a distance r from the sun is given by the force acting on the planet, the force acting on the planet revolving with velocity v at a distance r. त्या फोर्सच्या ऐवजी इथं लिहा सेंट्रिपिटल फोर्स. द सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट ऑफ मास यम मासच्या प्लॅनेटवर ऍक्ट होणारा जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे व्ही या व्हेलॉसिटीने रिव्हॉल्व होणाऱ्या प्लॅनेटवर, जो प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स आर आहे फ्रॉम द सन, तो किती असणार आहे? तर तो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r. या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू m/r. या v²च्या जागेवर v² ची किंमत टाकायची, या v² जागेवर v² ची किंमत टाकायची. या ठिकाणी v² ची व्हॅल्यू किती आहे? या v² जागेवर v² ची किंमत टाकायची. v² ची किंमत किती आहे? 4π² r² डिवायडेड बाय या ठिकाणी t². या ठिकाणी f इज इक्वल्स टू या ठिकाणी f इज इक्वल्स टू या ठिकाणी 4π² आपण पहिले लिहिला होता. या ठिकाणी 4π² या ठिकाणी पहिले लिहिला. ही फिगर तर काढायचीच आहे. या ठिकाणी थोडीशी छोटी काढतो. या ठिकाणी हा इथं मास मासचा प्लॅनेट, ही वेलॉसिटी, या ठिकाणी सन डिस्टन्स आर आणि हा या ठिकाणी प्लॅनेट आहे. या ठिकाणी जे आहे f इज इक्वल्स टू 4π². त्याच्यानंतर जो m आहे तो m जशाला तसा डिवायडेड बाय या ठिकाणी t², डिवायडेड बाय t² आणि या ठिकाणी बघा हे 4π² पहिले लिहिला, त्याच्यानंतर हा m लिहिला. m च्या नंतर याला भागाकारात काय आहे ते या ठिकाणी r आहे. हा 4π² लिहिला, त्याच्यानंतर m लिहिला. डिव्हिजन मध्ये r आहे, इकडे काय आहे अजून r²/t आहे, r²/t आहे. आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी केप्लरचा थर्ड लॉ लावायचा आहे. आणि केप्लरचा थर्ड लॉ साठी काय पाहिजे? r³/t² इक्वल्स टू 1/k. हा केप्लरचा थर्ड लॉ आहे. म्हणजे केप्लर थर्ड लॉ लावायचा असेल तर डिनॉमिनेटर मध्ये t² पाहिजे. केप्लरचा जर थर्ड लॉ लावायचा असेल तर डिनॉमिनेटर मध्ये t² पाहिजे आणि न्यूमरेटर मध्ये r³ पाहिजे. डिनॉमिनेटर मध्ये केप्लरचा थर्ड लॉ लावायचा असेल तर डिनॉमिनेटर मध्ये t² पाहिजे, न्यूमरेटर मध्ये r³ पाहिजे. डिनॉमिनेटर मध्ये t² आहे, डिनॉमिनेटर मध्ये t² आहे, न्यूमरेटर मध्ये r³ पाहिजे, न्यूमरेटर मध्ये r³ नाही. डिनॉमिनेटर मध्ये t² पाहिजे, डिनॉमिनेटर मध्ये t² आहे, न्यूमरेटर मध्ये r³ पाहिजे, न्यूमरेटर मध्ये r³ नाही, न्यूमरेटर मध्ये r² आहे. या r² ला जर r न मल्टिप्लाय केलं, या r² ला जर r न मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी r³ येते.
आर स्क्वेअरला जर आर न मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी आरचा क्यूब येते. मग केपलरचा थर्ड लॉ लावायचा तर डिनॉमिनेटरमध्ये टी स्क्वेअर पाहिजे, तर डिनॉमिनेटरमध्ये टी स्क्वेअर आहे. न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब पाहिजे, न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब नाही. न्यूमरेटरमध्ये आरचा क्यूब आणण्यासाठी त्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आर न मल्टिप्लाय करावं लागते. एफ इज इक्वल्स टू 4 पायचा स्क्वेअर एम डिवायडेड बाय आर. या ठिकाणी आर स्क्वेअर इंटू आर, आरचा क्यूब झाला. आर स्क्वेअर इंटू आर, आरचा क्यूब झाला, डिवायडेड बाय या ठिकाणी टीचा स्क्वेअर. या ठिकाणी असं लिहितो बघा, हे आर स्क्वेअर इंटू आर, आरचा क्यूब झाला, डिवायडेड बाय टीचा स्क्वेअर. आर स्क्वेअर इंटू आर, आरचा क्यूब झाला, डिवायडेड बाय टीचा स्क्वेअर. इंटू वर काहीच नाही म्हणजे 1 आहे इथं गुणाकारात, आणि या आर न आरला मल्टिप्लाय केला, आरचा स्क्वेअर झाला. आर स्क्वेअर न आरला मल्टिप्लाय केला, आरचा क्यूब झाला, टी स्क्वेअर ॲज इट इज लिहिला. आर न आरला मल्टिप्लाय केलं, आरचा स्क्वेअर झाला. आता या ठिकाणी याला आपण इक्वेशन नंबर या ठिकाणी 3 देता, सॉरी याला इक्वेशन नंबर आपण 2 दिला. याला इक्वेशन नंबर या ठिकाणी 2 दिला. त्याच्यानंतर 3 नंबरची स्टेप, या ठिकाणी 3 नंबरच्या स्टेपमध्ये अकॉर्डिंग टू द केपलर्स थर्ड लॉ, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ. या ठिकाणी केपलर्सचा थर्ड लॉ काय सांगते, तर या ठिकाणी केपलर्सचा थर्ड लॉ सांगते, या ठिकाणी टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आरचा क्यूब. म्हणजेच या ठिकाणी आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जाग्यावर 1/k लिहिता येते. याला मी इक्वेशन नंबर 3 देतो, आणि या ठिकाणी 4 नंबरच्या स्टेपमध्ये लिहिलं फ्रॉम इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून या ठिकाणी वी गेट इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून काय लिहिता येते, एफ इज इक्वल्स टू हा 4 पाय स्क्वेअर एम ॲज इट इज. एफ इज इक्वल्स टू हा 4 पाय स्क्वेअर एम ॲज इट इज. एफ इज इक्वल्स टू 4 पाय वर्ग एम ॲज इट इज. आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जाग्यावर एफ इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर एम ॲज इट इज. आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जाग्यावर आर क्यूब बाय टी स्क्वेअरची किंमत 1/k लिहिली. आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जाग्यावर या आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जाग्यावर आर क्यूब बाय टी स्क्वेअरची किंमत 1/k लिहिली. त्याच्यानंतर 1/r स्क्वेअर ॲज इट इज. हे 4 पाय स्क्वेअर एम ॲज इट इज. आर क्यूब बाय टी स्क्वेअरच्या जाग्यावर आर क्यूब बाय टी स्क्वेअरची किंमत 1/k टाकली. हे 1/r स्क्वेअर ॲज इट इज. या ठिकाणी एफ इज इक्वल्स टू, याला डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 असते. या 4 पाय वर्ग एम न 1 ला गुणलं, 4 पाय स्क्वेअर एम झाला, डिवायडेड बाय 1 न k ला मल्टिप्लाय केलं, k झाला, इंटू या ठिकाणी 1/r स्क्वेअर. या ठिकाणी बट 4 पाय स्क्वेअर एम, 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय k, 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय k इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर एम डिवायडेड बाय k इज इक्वल्स टू, हे कॉन्स्टंट आहे. याच्यात सगळ्याच टर्म कॉन्स्टंट आहे. 4 आहे, 4 कधी 5 होत नाही. पायची किंमत 3.14 कॉन्स्टंट आहे. या प्लॅनेटचं वजन सारखं असणार आहे, ते काय बदलणार नाही. आणि के तर कॉन्स्टंट आहे म्हणून हे कॉन्स्टंट आहे, म्हणून एफ इज इक्वल्स टू याच्या जाग्यावर जे आहे तर या ठिकाणी कॉन्स्टंट लिहिता येते. कॉन्स्टंट इंटू 1/r स्क्वेअर, आणि हे इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट काढून टाकून याच्या जागेवर प्रोपोर्शनॅलिटी टाकता येते 1/r स्क्वेअर. दॅट इज द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. यालाच इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हटलं जाते.
F काय आहे तर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट. सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. Centripetal force acting on the planet is inversely proportional to the square of the distance between the sun and the planet. The centripetal force acting on the planet is inversely proportional to the square of the distance between the sun and planet. असा हा या ठिकाणी डेरिवेशन ऑफ इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटीचं या ठिकाणी अशा प्रकारचं डेरिवेशन आहे. इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटीचं या ठिकाणी अशा प्रकारचं हे डेरिवेशन आहे. इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटीचं अशा प्रकारचं हे इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटीचं डेरिवेशन आहे.